आता बातमी आहे मुख्यमंत्री फडणवीसांची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवस दाओस दौऱ्यावर आहेत। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर राज्य सरकारचा भर असणार। फडणवीस 19 ते 23 जानेवारीपर्यंत दाओसमध्ये असणार आहेत। गेल्या वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू करण्यात आले होते। जवळपास 72% एमओयू प्रत्यक्षात उतरल्याचा मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेतल्या भाषणामध्ये दावा करण्यात आला होता। राज्य सरकारकडून 16 लाख कोटींहून अधिकचे एमओयू करण्यावर लक्ष असेल असं म्हटलं जातं। दरम्यान फडणवीसांच्या दौऱ्यावर राऊतांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। डावोसला ते आहेत काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात। ते अनेक वर्ष डावोसला जातात, पण गुंतवणूक काय महाराष्ट्रात दिसत नाही कुठे। त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते, स्वतःची, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत। त्याच्यामुळे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसली नाही। आणि डावोसला बसून पण ते महानगरपालिकेचं राजकारण करणार तिथे बसून। डावोसला जाता कशाला? मग इथे बसून डावोसची इन्व्हेस्टमेंट आणा ना तुम्ही।